नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी मला कालच समजली. काही लोक आपल्या आयुष्यात बरेच वर्ष असतात, परंतु ते कसे आहेत हे समजायला काही दिवस काही वर्ष देखील जावी लागतात. तर आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी शिक्षिका म्हणून बरेच वर्ष मी नोकरी केली आणि स्टाफमध्ये आता आपली ओळख असते, एकमेकांशी आपण फोनवर बोलतो. तसं काल एक आमच्या जुन्या स्टाफ मेंबरांचा फोन आला. त्या आम्हाला सिनियर होत्या, त्यांच्याकडे चार्ज होता. तर त्यांचा सहज मी बोलता बोलता त्यांना आपलं विचारलं. मग बोलत बोलत आपण जुन्या मैत्रिणींचं वगैरे किंवा स्टाफ मेंबरचं आपण विचारत असतो. तसं मी एका मॅडमचं त्यांना विचारलं. तर त्या म्हटल्या, अहो त्यांना आजारी असतात आणि त्यांचं असं झाले तसं झाले, पाय दुखतात, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर मी म्हटलं काय झालं त्यांना, म्हणजे नक्की काय झालं असं विचारलं. तर म्हणायला लागले, अहो त्यांना इंडियन टॉयलेटमध्ये बसता येत नाही, म्हणजे संडासला त्यांना ते कमोडच लागतं. तर बरं, जर कमोड लागतं तर म्हणायला लागल्या कशा. तर मी म्हटलं कसं काय हो, त्या तर चांगल्या हेल्दी होत्या आणि असं नव्हतं की बाबा त्यांना आता कमोड म्हणजे काय ॲक्सिडेंट झाला का काय झालं असं मी सहज विचारलं. तर त्या म्हटल्या ॲक्सिडेंट वगैरे काय झालेलं नाही. त्या म्हटल्या तुम्हाला माहीत आहे ना त्यांचं नाटकं कशी असायची. तर म्हटलं काय झालं सांगा तरी म्हटलं. तर त्या म्हणाल्या, अहो त्यांना तुम्हाला माहीत आहे दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्याची सुट्टी या 2 सुट्ट्या लागल्या की त्यांना टेन्शन यायचं. मग त्यांची मुलं आता शाळेला होती. तर मुलं म्हणायची, मम्मी आता गावाकडे जायचं. पण काय होतं, त्यांचं प्रोफेशन होतं त्या शिक्षिका, त्यांचे मिस्टर होते बँकेत. मग बँकेत असल्यामुळं त्यांना मे महिन्याची दिवाळीची सुट्टी नसायची. तर मग ह्यांना ते गिल्टी वाटायचं. मग ते काय करायचे, पोरांना आणि बायकोला म्हणायचे, चला मी महिनाभर मेस लावतो आणि तुम्ही जावा गावाकडे. पण गावाकडे अशी परिस्थिती होती की शेती सगळी शेतात जायची. मग घरातली कामं करायला लागायची. असं नव्हतं की बाबा ते गरीब शेतकरी होते, म्हणजे घरात व्यवस्थित होतं. पण गावाकडची त्यांना ते असं वाटायचं आपण गेलो की खर्च करायला लागतोय, घरात 9-10 माणसं, आपण गेलो की परत आपली पोरं मी आणि 2-3 माणसं वाढणार, परत माझा नवरा पैसे पाठवून देणार, अशा सगळ्या इमेजिन. मग त्यांनी हळूहळू नाटक करायला सुरुवात केली. दिवाळीची मे महिन्याची सुट्टी जवळ आली की म्हणायचं माझा पाय दुखतोय, मला बसता येत नाही. मग पहिल्या वर्षी त्याने असंच केलं. मग दुसऱ्या वर्षी म्हणाल्या, मला आता साध्या संडासात बसायला जमत नाही, मला उठायला येत नाही. मग त्या नवऱ्यानं कमोड करून घेतलं. मग त्या वर्षी काय झालं, त्या म्हटल्या मी तर काय गावाकडे जाणार नाही, द्या पोरांना पाठवून. तर पोरं म्हणे चल की मम्मी, सगळी शेतात जातात, परत मग घरात कोणतरी लागतं, मग सगळे येऊन सगळ्यांना आवरायला लागते, काकीला, आईला, आजीला, म्हणजे त्यांच्या आजीला वगैरे, चुलत्यांना, असं ती पोरं म्हणे. तर म्हणून मी काय येणार नाही, मला आता कमोड लागतं म्हणून. ते पण वर्ष त्याने तसंच काढलं. तर तुम्ही म्हणाली हे सगळं तुम्हाला कसं माहिती. स्टाफमध्ये एकमेकाचं सांगतात. त्या काय म्हणायच्या, मी असंच नाटक केलं, म्हटलं मला बसायलाच येत नाही इंडियन टॉयलेटमध्ये, मला कमोड लागतो म्हणून. तर अशी सगळी त्या सांगायच्या. म्हणजे स्टाफमध्ये आपण बोलतो एकमेकांचं, त्या गोष्टी त्या आता मला जी आमच्या ज्या जुन्या स्टाफ मेंबर आहेत त्या सांगत होत्या, ते मी तुम्हाला सांगते. तर त्या नेहमी अशा करायच्या. आणि खरोखर असं झाले की आता म्हणे त्यांनी नाटक करता करता खरोखर त्यांचा पाय दुखायला. अक्षरशः त्यांना कमोडवर बसल्या तर कमोडवर पण उठता येत नाही. इंडियन टॉयलेटचा तर विषय सोडा, म्हणजे हे सारखं इमॅजिन करून डोक्यात ते फिडिंग करून मेंदूला त्यांनी सांगूनच टाकलं की तुला बसायलाच येत नाही म्हणून. मग किचनमध्ये काय प्रॉब्लेम नाही, किचनला उभा राहून ते स्वयंपाक वगैरे करू शकतो. पण ना त्यांना इंडियन टॉयलेट यूज करता येतं आहे ना, तुमचं ते वेस्टर्न म्हणजे कमोड. असं झालं. तर मी म्हटलं कसं असं केलं त्यांनी. तर म्हटलं मग काय, म्हटलं सारखं नाटक चालू बघा, मला असं झालं, मला तसं झालं, मला हे झालं, मला ते झालं. आणि शेवटी जे त्यांनी चुकीचं केलं ते त्यांच्यासमोर आलं. मग सांगा, मग हे नाटकं करायचं का. गेलं असतं सासू सासऱ्यानं करून घातलं असतं. जेव्हा नवरा पैसे देत होता की हिच्याकडे पैसे मागत नव्हता. नवऱ्यालाही तिथं गेलं की सुट्टीला ही काय खर्च करायला बघत नव्हती, जरी नोकरीला होती तरी. म्हणजे काय माणसं अशी असतात की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचं काय वाटतं ठेवू दे, तिकडे ते मरू दे, पण माझा स्वार्थ निघला पाहिजे.
म्हणून मग चुकीची गोष्ट आहे ना ती अशा प्रकारे सत्यात उतरते. मग का तर त्या खूप त्यांनी काय 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 सांगितलं, म्हणजे मी आपल्या इथं मोठं मोठं सांगितलं तुम्हाला. तर तर तिच्या जावा वगैरे तिला आता बघा ही शिकलेली नोकरीवाली म्हणून जावा वगैरे किंमत देत होत्या. तर जायचं हो गावाकडं. त्यांना काय घ्यायला लागलं त्यांचं म्हणणं माझा नवरा बँकेत नोकरीला, मला कुठं हिंडायला फिरायला नेत नाही, कुठलं सुटलं गावाकडं. आता गावाकडं पण त्या जाऊ शकत नाहीत ना, कुठं माहेरी जाऊ शकतात, त्यांना कोण बोलवतच नाही. माहेरची पण म्हणतात बाई तुझा प्रॉब्लेम, चुकून पडली बिडलीस म्हणजे चुकून पाय बी घसरला म्हणजे मग काय करायचं. पोरं पण म्हणतात मम्मी कुठं जाऊ नको, तू घरातच थांब. नवरा म्हणतो तुला कुठं घेऊन जाऊ, तुझा मोठा प्रॉब्लेम आहे. तर नवरा त्याच्या स्टाफसोबत ट्रॅव्हल्स करतो, म्हणजे सहलीला वगैरे जातो, हिला नेत नाही. कळालं. तर लांडगा आला रे आला. आता आपण काय या गोष्टीवर बोलणार सोडा. एखाद्याची टेंडन्सी जीव गेला तरी बदलत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे तर जेवढं चांगलं राहता येईल तेवढं राहावं. फसवून गंडवून काय करायचं असेल ना तर ते तुमच्यात नशिबाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक वर बसलाय बघा तो फाईल घेऊन सगळी. फाईल घेऊन बसलाय का नाही कोणी बघितलेलं नाही, बरोबर. परंतु जेव्हा कर्मा रिटर्न्स येतात ना, कर्म असं फिरून 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 मग त्या कर्मांचा असा एक गुंडाळ्याला धागा असतो का, असा निघत नाही लवकर, तसं होतं. मग त्याचं काय होतं, तो परत नाही धागा सरळत गट्टू तयार होतो आणि तो बिनकामाचा राहतो. मग आपण म्हणतो हे निघत नाही गुंतायला, दे तिकडं फेकून. तसं आहे. तर आवडलं असलं तर लाईक करा आणि कधी कधी तर मी सबस्क्राईब करा म्हणते तर करा मनानं. कसं वाटलं.